आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा। आजवर होतो आपुल्या गावी, आता कृपा असू द्यावी। आता खुंटले येणे जाणे, आता खुंटले येणे जाणे, सहजचे बोलणे। आजवर होतो आपुल्या गावी, आता कृपा असू द्यावी। रामकृष्ण विठ्ठल बोला, रामकृष्ण विठ्ठल बोला, तुका जातो वैकुंठाला। आजवर होतो आपुल्या गावी, आता कृपा असू द्यावी। विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पानिम मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संताचिया। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी, अद्यत्रय जननी देवाचिया। आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा। आजवर होतो आपुल्या गावी, आता कृपा असू द्यावी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कैलासवासी मोकिंद भागोजी मुंडे यांच्या गोड जेवणाच्या निमित्तानं आयोजित केला गेलेला हा त्यांच्या आणि त्यांच्या आठवणी जाग्या करण्याच्या निमित्तानं तथा त्यांची शेवटची विदाई करण्यासाठी, शेवटची बोलवण करण्यासाठी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा देवडीकराच्या गाथ्यात नसलेला हा अभंग कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे। आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ब्रह्मबोधावरती गेलेल्या आणि हे देहरूपी गाव सोडलेल्या, कधीच त्यांनी गाव सोडलेलं आहे, गावात राहूनही काही माणसं गावाला त्यांनी सोडलेलं असतं, काही माणसं गावाला सोडून गेलेले असतात, तरी सुद्धा ते गावातच असतात, गाव सोडूनही गावात असतात, राहत परळीला असले तरी गावातला सगळा कारभार तिथून करीत असतात। आणि गावातल्या उलाढाल्या खालीवरी उचापत्या परळीतून राहून इथं करू शकतात महाराज। त्यांनी गाव सोडलेलं आहे, पण गावानी त्यांना सोडलेलं नाही। आणि काहींनी गावात राहून गाव सोडलेलं आहे, म्हणजे गावाच्या कुठल्याच भानगडीमध्ये न पडणं,
हे गावाला सोडलेली लोक असतात. खरं तसं महाराज गावामध्ये राहूनही त्यांनी सोडलेली आहे. देहाचं ममत्व सोडलेलं आहे. गावातल्या लोकांच्या बद्दल त्यांनी जो आदर केलेला आहे तो आदर आणि गाव कशा पद्धतीचा आहे आणि त्यांच्यासारखी साधना आपण करावी आणि आपण त्यांच्यासारखं वर्तन करावं नाही, त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून चालावं. अनासक्तीचं जीवन कसं जगावं या दृष्टिकोनातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये आपल्याला जे प्रतिपादन केलेलं आहे त्याचा परामर्श आपल्याला घ्यायचा आहे. विठ्ठल कैलासवासी मुकिंद भागोजी मुंडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारे प्रेमांजली, कुसुमांजली, सुमनांजली, आदरांजली, स्नेहांजली, तिलांजली, जलांजली अर्पण करणारे त्यांचे तिन्ही सुपुत्र वैजनाथ मुकिंद मुंडे, जगन्नाथ मुकिंद मुंडे आणि काशीनाथराव मुकिंद मुंडे यांच्या वतीनं त्यांना ही श्रद्धांजली आहे. परंतु या ठिकाणी आलेले सर्व माता भगिनी, श्रोतृवर्ग, पाहुणे रावळे, स्थूलदेहाचे सर्व नातेवाईक सर्वांच्या वतीनं मी त्यांना सुमनांजली वाहतो. त्यांच्या सूक्ष्म शरीराला भगवान परमात्म्याने सद्गती द्यावी आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना आपल्या सर्वांच्या पुण्याची गरज आहे. ते पुण्य आपण समर्पित करून त्यांची शेवटची पाठवणी, शेवटची विदाई, शेवटची बोळवण या पद्धतीनं आपण करणार आहोत. कारण आता इहलोकाचं त्यांचं संपूर्ण जीवन समाप्त झालेलं आहे. म्हणून त्यांची आठवण म्हणून आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत, त्या श्रद्धांजलीच्या रूपानं करायच्या आहेत. आणि हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण त्यांच्यासाठी 2 शब्द कीर्तनाचे तुम्ही श्रवण करावेत, मी कीर्तन करावं आणि माझ्या टाळकरी बंधूंनी त्यांच्या कंठातून त्यांच्यासाठी जे गायलेलं असेल ते पुण्य त्यांनी त्यांच्यासाठी समर्पित करावं. प्रत्येकाचं कर्म करावं. टाळकरी मंडळीनं भजन करून उभं राहून त्यांना स्नेहाची अंजुली व्हावी, माझ्यासारख्यानं शब्दाची अंजुली व्हावी, तुमच्यासारख्यानं श्रवणाची अंजुली व्हावी आणि त्यांना आपण सगळ्या जणांना मिळून विदाई करू, त्यांची बोळवण करू, त्यांची पाठवणी करू, त्यांना त्यांच्या स्वस्थळाच्या ठिकाणी आपण पाठवण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त इहलोक सोडल्याच्या नंतर जीवानं किंवा सूक्ष्म शरीरानं जे येणं जाणं ज्याला घडतं त्यांनी आणि इहलोकात राहिल्याच्या नंतर त्यांच्या कार्याची पुढची दिशा प्राप्त होत नाही. म्हणून त्यांनी इहलोक सोडावा या दृष्टिकोनातून त्यांची आपण पाठवणी करीत असतो. म्हणून मुकिंदरावच्या या गोड जेवणाच्या निमित्तानं सगळ्या जणांनी त्यांच्या जीवनामध्ये कोणी कटू अनुभव घेतलेले असले तर ते कटू अनुभव सोडून द्यावेत आणि त्यांच्याशी गोड होऊन शेवटचा नमस्कार करावा आणि रामराम घ्यावा. एवढी जगद्गुरु तुकाराम महाराजाची आणि तुम्हा सर्वांची अपेक्षा आहे. त्या दृष्टिकोनातून आपण त्यांना रामराम करू. विठ्ठल आपल्याकडं महाराज शेवटी रामराम करतात बघा. ज्या टाईमला प्रेत उचलायचं त्या टाईमला रामराम घातला जातो. त्या टाईमला गुड मॉर्निंग म्हणलं जात नाही, गुड आफ्टरनून म्हणलं जात नाही, गुड नाईट म्हणलं जात नाही, किंवा सलाम म्हणलं जात नाही, किंवा नमस्कार म्हणलं जात नाही, हातात हात देऊन शेक हँड दिलं जात नाही. फक्त त्याला रामराम घातला जातो. आणि आपली जुनी पद्धत आहे. काय जुनी पद्धत आहे?
तर पाहुण्याला पाहुणे भेटले की रामराम घालण्याची पद्धत आहे महाराज. आता ती पद्धत राहिली नाही. माणसं सुशिक्षित झाले, त्याच्यामुळं रामराम म्हणणं म्हणजे तोंडाला विंचू चावून घेतल्यासारखं आहे महाराज. हो, रामराम म्हणणं हे अडाणी माणसाचं काम राहिलं, चुकीच्या गोष्टी राहिल्या. आता माणसं जसे जसे प्रगत व्हायला लागले तसं तसं त्यांच्यामध्ये बदल होऊ लागला आणि रामरामाची पद्धत राहिली नाही. आता नमस्कार घालतेत, फार तर जरा खेड्यातले असले तर नमस्कार घालतेत आणि शहरमधले असले तर पुन्हा वेगळ्या पद्धतीनं चमत्कार करतेत महाराज. हो, इकडं नमस्कार तिकडं चमत्कार आहे. त्या पद्धतीनं रामराम करण्याची पद्धत नाही. पण रामराम का म्हणावा आणि ते बी तुम्हाला बारकावा सांगतो बरं का. हो, पाहुणे ज्या गावात आले, आल्या आल्या पाहुण्यांनी रामराम घालावा. गावातल्या मंडळीला ज्यांच्याकडं आलो त्यांनी तिकडून येत असताना रामराम घालावा आणि जात असताना इकडच्या माणसांनी वाट लावित असताना गावच्या माणसांनी रामराम घालावा. अशी पद्धत आहे. कुणी कसा रामराम घालावा ही पद्धत आहे, त्याच्यावरती सुद्धा आपल्याला चिंतन करणं गरजेचं आहे. म्हणून आलेल्या पाहुण्यांनी रामराम घालायचा आल्या आल्या आणि जात असताना इकडच्या पाहुण्यांनी रामराम घालायचा. हो, आणि दोघांनी एकमेकाला रामराम घालायचा. आता ही पद्धत तुम्हाला सांगतो रामरामच का म्हणायचा आणि ते बी पुन्हा दोन गोष्टी सांगतो. दोनदाच रामराम का म्हणायचा, तीनदा नाही. राम 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 असं तीनदा म्हणायचं नाही. राम 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 असं चारदा बी म्हणायचं नाही, पाचदा बी म्हणायचं नाही. नुसतं एकदा आल्या आल्या राम एवढं बी म्हणायचं नाही. दोनदाच का राम राम म्हणायचं त्याचं शास्त्र सांगतो. आल्या आल्या राम राम, इकडून तिकडून तिकडून इकडं दोघा जणांनी राम राम का म्हणायचा, दोनदाच का राम राम म्हणायचा. हो, निरोप घेतानाही रामराम आणि भेट होतानाही रामराम आहे महाराज. भेट होताना रामराम आहे आणि निरोप घेतानाही रामराम आहे. म्हणून माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी महाराष्ट्राला शिकवलंय रामरामच का घ्यायचा. विठ्ठलाचे भक्त जगद्गुरु तुकाराम महाराज असताना त्यांनी रामराम घातलाय महाराज. आता हा रामराम का घालायचा त्याचं शास्त्रीय कारण तुम्हाला सांगतो, कळत्या मंडळीसाठी सांगतो महाराज. राम या 3.5 शब्द आहेत. हे आपलं 2.5 शब्द आहेत. हे 2.5 दोन व्यंजन आहेत. एक र आहे आणि एक म आहे. हे दोन व्यंजन आहेत आणि र ला एक काना आहे, म्हणजे स्वर आहे. तो स्वर आहे. तो आ नावाचा स्वर आहे. र हे एक व्यंजन आहे, म एक व्यंजन आहे आणि स्वरापैकी दुसऱ्या नंबरचं स्वर म्हणजे आ आहे. असं मिळून राम होतो महाराज. ज्ञानोबारायांनी सांगितलं महाराज, रकारा पुढे एक मकार मांडिता, 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 रकारा पुढे मकार मांडिता. उत्तराची समतुका शंभूची या, उत्तराची समतुका शंभूची या,
मकार मांडिका. हे बी रकारा पुढे नाही बरं का, र आकारा पुढे एक मकार मांडिका असा उच्चार आहे त्याचा. कारण रा हा दीर्घ आहे, ह्रस्व नाही. ह्रस्व असेल तर र आणि दीर्घ असेल तर रा. र आकारा पुढे एक मकार मांडिका. इतका बारकावा आहे ज्ञानेश्वर महाराजांचा. आणि त्याचं कारण काय आहे? र आकारा पुढे एक मकार मांडिका. तर पहिलं कारण माऊलीनं सांगितलं, उतरसी समतुका शंभूच्या तुलनेला तू उतरशील. शंभू म्हणजे शंकर भगवान परमात्मा. शंकराचा जेवढा अधिकार आहे आणि आपण जीव आहोत आणि मिळायचंय शिवामध्ये. महाराज आपला अंतिम प्रवास कुठे आहे? मिळायचंय शिवामध्ये. आपण जीव आहोत, मिळायचंय शिवामध्ये. म्हणून शंभूचिया म्हणजे शंभू भगवान परमात्मे इतके तुम्ही व्हाल. म्हणजे याचा अर्थ तुमची जीवदशा समाप्त होईल आणि तुम्हाला शिवदशा प्राप्त होईल. शंभू भगवान परमात्म्याच्या तुलनेत एका पारड्यामध्ये शंकर भगवान परमात्मा आणि एका पारड्यात तुम्ही. एवढं राम, एकदा राम म्हणल्यानंतरची तुमची अवस्था प्राप्त होईल. म्हणून राम म्हणायचंय. राम का म्हणायचंय तर शंकर परमात्मे इतका. शंकर परमात्मा शिव जसा विभू आहे, व्यापक आहे, तसे तुम्ही व्यापक आणि विभू व्हाल. महाराज दुसरा एक महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला. आपल्यामध्ये घोटाळा असा झालेला आहे की आपण शंकर आणि महादेव एकच समजतो, पण तसं नाही. शंकर म्हणजे ज्याची मूर्ती असते तो असतो शंकर, आणि ज्याची पिंड असते तो असतो महादेव. कारण शंकर आहे, शंकर हा सगुण आहे आणि महादेव हा निर्गुण आहे. हो, निर्गुणाची पिंड असते. पिंडीला जो ब्रह्मांडाची अवस्था जी आहे, ब्रह्मांड कसं आहे तर शंकराच्या पिंडीसारखं म्हणजे शिवाच्या पिंडीसारखं आहे. महाराज जीव हा सगुण आहे आणि शिव हा निर्गुण आहे. म्हणून आपल्याकडे पिंडीला काही लोक म्हणतात, काही लोक म्हणजे अज्ञानी लोक म्हणतात ते लिंग आणि योनी आहे आणि मानवी इंद्रियाची पूजा आहे असं जे लोक म्हणतात ती ही चुकीची कल्पना आहे. त्यांना माहीत नाही लिंग शब्दाचा अर्थ होतो प्रतीक, लिंग शब्दाचा अर्थ होतो चिन्ह, लिंग शब्दाचा अर्थ होतो त्याच्याबद्दलची वेगळी प्रतिक्रिया. लिंग कशाला म्हणतात तर कधी कधी शंकर भगवान परमात्म्याच्या पिंडीला लिंग म्हणलं जातं. तुम्हाला चिंतन सांगतो, भगवान पांडुरंग रायाला सुद्धा लिंग म्हणलं जातं. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. हो, आता आपल्या शरीरामध्ये हे स्थूल शरीर आहे आणि स्थूल शरीराच्या मध्ये एक लिंग शरीर आहे. वा, लिंग शरीर आहे महाराज. मग काय लिंग म्हणजे याचा अर्थ असा की ते हो इंद्रिय नाही तर ते प्रतीक आहे. प्रतीक ते चिन्ह आहे. चिन्हाला म्हटलं जातं. जसं तुम्हाला प्रतीक चिन्ह म्हणजे काय आहे एक गोष्ट सांगतो, छोटी गोष्ट आहे, मस्त आहे. मुलगा पाहण्याकरता मालक गेल्यानंतर मुलगा पाहून आल्याच्या नंतर घरातल्या धर्मपत्नीला, मुलीच्या आईला फार कुतूहल असतं. आल्या पहिल्यांदा पळतच गेली. हो, पाय धुवायला पाणी दिलं, आल्या बसले की हो पाय पुसले नाहीत की लगेच पाय पुसायच्या अगोदर त्यांना पुसलं. पाय पुसायच्या अगोदर त्यांना पुसलं. कसं आहे आपल्या छकुलीचा ज्याला द्यायचंय तो मुलगा कसा आहे असं म्हणल्याबरोबर त्यांनी सांगितलं मुलगा छान आहे. छान तरी कसा मला सांगाल का? अगं सांगायची काय गरज आहे, मी मुलगा आणलाय. ती म्हणली मुलगा आणलाय? कुठं आहे मग तो? तुम्ही त्यांना कसं घेऊन आला नाहीत? तुम्हीच एकटे कसे काय आलात? आणलाय. तुला पाहायचंय का? म्हणले हो. ती सुटकेस इकडं आण. ती म्हणली आता आपली छकुली 6 फूट उंचीची आणि त्या सुटकेस मध्ये तिचा नवरा आणलाय म्हणल्यावर जरा अवघडच आहे. ती म्हणली कसं जमन ह्याचा मेळ? ती म्हणली इकडं ताण. आणल्यानंतर तिनं चावी गडबडीने घेतली आणि ती सुटकेस उघडली. तिला वाटलं सुटकेस मध्ये कचाकच भरलेला असेल.
उघड तर सगळी सुटकेस रिकामीच होती. ते म्हणले अहो ह्याच्यात कुठे? ते म्हणले ते वरच्या कप्प्यात हात घाल ना. ती म्हणली बाई आणि ह्या कप्प्यात आणि आपल्या छकुलीचा नवरा ह्याच्यात कस काय बसला? ते म्हणले बघ तर खरं. मधी टाकला हात टाकल्यानंतर छोटा फोटो निघाला असा. आणि तो रंगीत फोटो होता. नाक डोळे त्याचा रंग सगळा. आणि त्याच्याजवळ एक पूर्ण फोटो होता. सांगितलं आपले छकुलीचा नवरा आहे. तिने सांगितलं बाई ह्याच्याबरोबर कसा संसार होईल हो? त्यांनी सांगितलं नाही, हा आकार आहे, हे प्रतीक आहे, हे त्याचं चिन्ह आहे, ही त्याची प्रतिकृती आहे, हे त्याचा फोटो आहे, पण तो असा आहे, पण हाच तो नाही, पण तो असा आहे. तसं शिव पिंडीसारखा आहे, ब्रह्मांडासारखा आहे. ब्रह्मांड कसं आहे? पिंडीसारखं आहे, शिवासारखं आहे, लिंगासारखं आहे. लिंग म्हणजे शिव आहे, शिव म्हणजे लिंग आहे, हे त्याचं प्रतीक आहे. पण असाच परमात्मा आहे आणि असंच ब्रह्मांड आहे. पिंड देहस्थिती, पिंड देहस्थिती, ब्रह्मांडी पसारा, ब्रह्मांडी पसारा. हरिविन सारा व्यर्थ ब्रह्म. वा वा. हरिविन सारा व्यर्थ ब्रह्म. हो व्यर्थ ब्रह्म. वा सुंदर तऱ्हेचं प्रमाण दिलं. आता महादेवाचं कीर्तन महादेव प्रमाण द्यायला आणि वर्णन महादेवाचं चाललेलं आहे पुन्हा अजून. अशी गोष्ट आहे महाराज. म्हणून शंकराची जी पिंड आहे ती पिंड नाही हो. जे ब्रह्मांड आहे त्याचा आकार आहे, खाली गोल असा हो, त्याला आधार आहे, त्याच्यावरती हे ब्रह्मांड आहे. म्हणून ही ब्रह्मांडाची स्थिती आहे महाराज, ही ब्रह्मांडाची स्थिती आहे. शंकर ब्रह्मांड रूपानं भरलेला आहे. म्हणून हो आपल्या हिंदू धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा देव आहे तो विभू व्यापक आहे, त्याचं प्रतीक आहे. म्हणून ही लिंग योनीची पूजा नाही, हे अज्ञानी लोक आणि ज्यांना कळत नाही, समाजामध्ये भ्रम प्रसरणारी लोक आहेत ते त्या पद्धतीनं करतात. मला तूर्त इथं तुम्हाला शिव सांगायचा नाही, शिव शब्दाची व्याख्या सांगायची नाही. शिव शब्दाची व्याख्या खूप आहे. शिव शब्दाची दुसरी बी व्याख्या आहे, शिव म्हणजे मर्यादा. आपल्या दोन गावची शिव असते का नाही हो, मरळवाडीची आणि मांडव्याची. शिव आहे महाराज. इकडच्या माणसाने तिकडं जाऊन आगावपणा करायचा नाही आणि तिकडचा इकडं करायला लागला तर त्याला करून द्यायचा नाही. इकडच्याने तिकडं जायचं नाही, तिकडच्याने इकडं यायचं नाही, तिकडच्याने इकडं कारभार करायचं नाही, इकडच्याने तिकडं कारभार करायचा नाही. हे दोघा जणांच्या मधली काय आहे? मर्यादा. शिव आहे. तसा जसा मर्यादा पुरुषोत्तम राम आहे तसा शंकर भगवान परमात्मा सुद्धा मर्यादा पुरुषोत्तम आहे. राम म्हणल्यानंतर आम्ही शिव होतो, राम म्हणल्यानंतर आम्ही मर्यादा पुरुषोत्तम होतो, राम म्हणल्यानंतर शंभूच्या बरोबर आमची तयारी होती. आता आम्ही नुसत्या देहरूपाचे राहिलो नाहीत तर आता शिवरूपाचे झालेलो आहेत. एवढा आमचा व्यापक भाव झालेला आहे. जीव शिवासे जय रचिली आनंदी. जीव शिवासे जय रचिली आनंदी. जीव रचिली आनंदे. जीव शिवासे रचिली आनंदे. आउटविया पदे आरोहण राम. आउटविया पदे आरोहण राम. शिव शिवासे रचिली आनंदे. शिव शिवासे रचिली आनंदे. आउटविया पदे तऱ्हेचं प्रमाण दिलं महाराज. जीव शिवा सेज. जीव शिवा सेज रचिली आनंदे. वा रचिली आनंद. आवटविया पदे आरोहण. हो आवटविया पदे आव कमी आवटविया पदे आरोहण. आवाहन. हो आता माझ्या पाठ नाही हे
महाराजाच्या पाठ आहे. म्हणजे जीवाची शिवाची एक शेज आहे. शेज म्हणजे अंथरूण आहे महाराज. शेज शब्दाचा अर्थ काय? अंथरूण आहे. अंथरूण, एक अंथरूण म्हणून आपण शेज घर म्हणतो ना, तर शेज घर म्हणजे झोपायचं घर. एक शेज आहे. हे शेज बाज असा शब्द आहे. बाजेवरचं अंथरूण म्हणजे शेज बाज आहे. तर अशी जीवाची शिवाची एक शेज आहे. एका अंथरुणावर झोपणारे म्हणजे एकच त्यांचं पांघरूण आहे, एक अंथरूण आहे. दोघातलं एकत्व सांगितलेलं आहे. शिव शब्दाची व्याख्या खूप आहे, मला सांगत बसायचं नाही. राम म्हणल्यानंतर शिवस्वरूप होतो. रकारा पुढे एक मकार मांडिका, उतरसी समतुका शंभूचिया. शिव शब्दाचा अर्थ अजून एक होतो महाराज. शिव शब्दाचा अर्थ दुसरा 2-3 अर्थ होतो. शिव शब्दाचा दुसरा एक अर्थ होतो. तो अर्थ म्हणजे असा आहे की फाटलेलं वस्त्र जे आपण शिवतो, आहे का नाही? फाटलेलं वस्त्र काय करतो आपण? शिवतो. तसं फाटलेलं अंतःकरण, फाटलेल्या सगळ्या गोष्टी कर्माच्या माध्यमातून शिवण्याचं काम आणि एकत्रित करण्याचं काम जो करतो त्याला शिव म्हणतात महाराज. भगवान परमात्मा हा शिवतो. वस्त्र फाटलेलं शिवतो. कारण हे वस्त्र आहे, याला वासांशी जीर्णानी यथाविहाय असं म्हटलेलं हे वस्त्र आहे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे का नूतन वेडीचे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाते. म्हणून हे वस्त्र आहे, या वस्त्राला शिवण्याचं काम भगवान परमात्मा करतो, म्हणून त्याला शिव असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आपण कबड्डी खेळत असताना 2 पार्ट्याच्या मध्ये एक शिव असते महाराज. 2 पार्ट्याच्या मध्ये काय असते? शिव असते. कबड्डी खेळत खेळत गेला आणि त्याच्या टंगडीला जर 5 जण गडी जरी चिटकलेले असले आणि त्यांनी शिवेला नुसता स्पर्श केला, शिव शिवली की हे 5ही आऊट झाले महाराज. तसं शंकराला ज्यांनी शिवलं त्याचे 6ही विकार आऊट झाले महाराज. ते त्याचा पाय वडीत असतात महाराज. विकार त्याचे पाय वडीत असतात. त्यांनी कबड्डी आहे महाराज, ही हुतुतू आहे. म्हणून भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये हुतुतूचा खेळ जे खेळले ना, तर हुतुतूचा खेळ खेळत असताना 5-6 गडी पाय वडीत असतात. काम क्रोध असे विकार, षडविकार पाय वडीत असतात आणि त्या पायाला झटकलेले असतात. पण त्यांनी जर शंकराला, त्यांनी जर कृष्णाला, शिवाला शिवलं तर हे बाद झाले महाराज. त्यांचं काही नाही. काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता. म्हणून शिवाला शिवलं की म्हणून शिवाचं भजन केलं. ते शिवरूप तुम्ही होण्याकरता तुम्हाला विकाराधिक बाधायचं नाही. तुम्ही मर्यादेत राहावं, मर्यादा तुम्ही धारण करावी. शंभूसारखी ही अवस्था आणि ब्रह्मांड रूप तुम्ही व्हावं आणि जीव शिवाची एक शेज मांडावी. याच्याकरता एकच मंत्र आहे आणि तो म्हणजे राम. रकारा पुढे एक मकार, रकारा पुढे एक मकार मांडिका, उतरसी समतुका शंभूचिया. ही अवस्था प्राप्त होण्याकरता म्हणून आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा एवढा परमार्थ शिकवलाय महाराज. म्हणून पाहुण्याला गळ्यात तुळशीची माळ असो नाही तर नसो, पण पाहुण्यांनी एकमेकाला रामराम घातला की महाराज त्यांच्यामध्ये शिवत्व प्राप्त झालं. ही अवस्था प्राप्त होण्याकरता रामराम घालण्याची पद्धत आहे. आणि प्रेताला सुद्धा रामरूप यावं त्या प्रेतामध्ये, म्हणून प्रेताला सुद्धा रामराम एकेरी घालण्याची इकडून पद्धत आहे. आता ते 2दा का घालायचं त्याचं तुम्हाला व्याकरण सांगतो महाराज. व्याकरण सांगतो तर र आणि म ही अक्षर आहेत ना, तर म हे 25वे अक्षर आहे. क ख मध्ये क ख ग घ ग च छ ज झ न ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ आणि म. 25वे अक्षर आहे म. आता लक्षात घ्या, 25वे अक्षर म आहे आणि 27वे अक्षर र आहे. म य आणि र. 27वे अक्षर र आहे, 25वे अक्षर म आहे आणि स्वरामध्ये अ आ हे स्वर अक्षर हे दुसरं आहे. आता 25 आणि 2 27 आणि 27 पहिले आणि 27 दोन्ही 54 आणि 54 पहिल्यांदा जर तुम्ही राम म्हणलात तर तुम्ही 54 अक्षर आणि 54
देवाचे नाव घेतल्याचं श्रेय होतं. दोनदा राम राम म्हणलं की 54 दोन्ही 108 म्हणजे एका माळीचं पुण्य होतं राम राम म्हणण्यामध्ये महाराज. आपण राम राम म्हणण्यामध्ये एक माळ जपल्याचं पुण्य होतं. म्हणून त्याच्याकरता पाहुण्यालाही राम राम असं म्हणायचं महाराज. राम राम म्हणायचं. त्याने तिकडून राम राम म्हटलं की त्याला 108 मण्याची माळ जपल्याचं पुण्य, आणि ह्यानी राम राम म्हटलं की ह्याला 108 मण्याची माळ जपल्याचं पुण्य या पद्धतीनं होतं. म्हणून त्याच्याकरता मेलेल्या प्रेताला सुद्धा आम्ही राम राम घालावा, कारण त्याला सुद्धा प्रेतत्व राहू नये, शिवतत्व प्राप्त व्हावं. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मेलेल्या व्यक्तीला सुद्धा राम राम घातला. अभंगाच्या आमुचा राम राम घ्या. आम्ही जातो आमुच्या गावा गावा आम्ही जातो आमुच्या गावा गावा आम्ही जातो आमुच्या गावा. आम्ही जातो आमुच्या गावा. आम्ही जातो आमुच्या गावा. आम्ही जातो आमुच्या गावा आम्ही जातो आमुच्या गावा. राम राम घ्यावा. आमुचा राम राम घ्यावा रे. आजवर होतो तुमचे कार्य. आजवर होतो तुमचे कार्य. राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा. आजवर होतो तुमचे जीवन होतो हो. आम्ही जातो आमुचे गावी किंवा आम्ही जातो आमुच्या गावा. आमुचा राम राम घ्यावा. हो, याच्यावर पुन्हा अजून बारकाव्यानं पाहायचं झालं तर महाराज, राम सगळं संपत्ती आटून जाते, सगळं सगळं समाप्त होतं, रामच शिल्लक राहतो. शरीर आटे संपत्ती आटे हरिनाम नाटे ते बरावे बरवे हरिनाम नाटे ते बरवे हरिनाम नाटे ते बरवे. नाटते बरवे हरिनाम नाटते बरवे हरिनाम नाटते बरवे. शरीर आटे शरीर आटे संपत्ती आटे संपत्ती आटे हरिनाम हरिनाम नाटे. न आटे ते बरवे बरवे ते बरवे. ते बरवे हो, हरिनाम सगळं बरोबर आहे महाराज. सगळं आटे सगळं आटे, सगळं संपून जातं, पण राम नाम आटत नाही महाराज. काय माणूस आहे. तुम्ही आठवण्याचा प्रयत्न केला तरी आटत नाही. नाही आठवलं नाही. नाही आटत. नाही. अशी गोष्ट आहे. फार सुंदर तऱ्हेचा विषय आणि महाराजांनी फार मस्त प्रमाण दिलं. म्हणून तर मला महादेवाला महादेव पाहिजे बघा असे. चला, खूप गोष्टी तुम्हाला याचंही गणित मी सांगू शकतो. फार मस्त गणित आहे हे सुद्धा. गणितातून राम हा शब्द जर आपल्याला काढायचा असेल तर एक गोष्ट सांगतो. हो, एक कोणतं बी जर नाव घेतलं महाराज, 1 अक्षरी, 2 अक्षरी, 5 अक्षरी, 10 अक्षरी, 50 अक्षरी, लाख कोटी अक्षरी जरी नाव घेतलं, एक वाक्य किंवा काही बी घ्या, त्याला 4नी गुणायचं. त्याला 4नी गुणायचं. 4नी का गुणायचं तर 4 दिया आहे, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. 4 दिया आहेत, त्याला 4नी गुणायचं. 4नी गुणल्यानंतर पंचमहाभूत आहेत, त्याला हो त्याच्यात 5 तत्व मिळवायचे, पंचमहाभूत मिळवायचे आणि त्याची दुप्पट करायची. हो, कारण प्रकृती आणि पुरुष आहे म्हणून त्याची दुप्पट करायची. आणि त्याला 8नी, कारण मायेचे प्रकृतीचे 8 अष्टधा प्रकृती आहे, त्याला 8नी भाग द्यायचा. खाली शिल्लक 2च अक्षर राम राहतात. हो, उदाहरणार्थ आता महाराज पुढं बसलेले, तर महाराज एक कोणतंही किती अक्षरी नाव सांगा तुम्ही.
काही सांगा. केशव 3 अक्षरी नाव आहे. केशव. आता हे नाव समाप्त होईल पण त्याच्यातून 2च अक्षर शिल्लक राहतील. केशव 3 अक्षरी, ह्याला 4 निघुनायचं. 4 त्रिक 12 झाले. 4 त्रिक 12, त्याच्यात 5 तत्व मिळवायचे पंचमहाभूत. 12 आणि 5 17, त्याची दुप्पट करायची प्रकृती पुरुष. 17 दोन्ही 34 आणि त्याला 8 ने भाग द्यायचा. 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24 आणि 8 चोक 32. 8 चोक 32. खाली किती उरले? 2च उरले. रा आणि म हे 2च अक्षर उरली. बाकी केशव अक्षर समाप्त झालं आणि राम 2च अक्षर उरली. आता ह्या 3 अक्षरातून 2च अक्षर शिल्लक राहिली. आता याच्यापेक्षा पुन्हा बारकाव्यानं एक गणित सांगतो तुम्हाला. आता हो, उदाहरणार्थ डोक्यातली ऊ आहे. ऊ एकच अक्षरी शब्द आहे. आता 1 अक्षरातून 2 अक्षर कसे उरवायचे ह्याचं गणित सांगतो तुम्हाला मी. हो, 1 अक्षर आहे ऊ, त्याला 4 ने गुणलं. उत्तर काय आलं त्याचं? 4 1 4. त्याच्यात 5 पंचमहाभूत मिळवले. 4 आणि 5 9, त्याची दुप्पट केली. 9 दोन्ही 18, त्याला 8 ने भाग दिला. 8 दोन्ही किती शिल्लक उरले? 2च शिल्लक उरले महाराज. फक्त तुम्ही जाताल पण राम जाणार नाही. तुम्ही येतान पण राम येणार नाही. राम स्थिर आहे. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये राम राम घातला जातो. येताना जाताना म्हणून राम राम घालावा. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं की आम्ही जातो आमच्या गावा. आमच्या गावाला आम्ही चाललो. आता त्यांचा गाव कोणता आणि आपला गाव कोणता? कारण गावाचे प्रकार आहेत महाराज. गावाचे प्रकार म्हणजे याचा अर्थ असा, मांडवा, सारडगाव वगैरे असे गावं नाहीत महाराज. खऱ्या अर्थानं पाहिलं तर हे गावं नाहीत महाराज. हे हो गावं नाहीत, हे वस्त्या येतात. हे वस्त्या येतात. तिथं माणसं राहिलेत म्हणून वसवसती म्हणजे राहणे. जिथं माणसं राहतात त्याला वस्ती म्हणतात, गाव नाही. गाव म्हटलं की त्या गावामध्ये अनेक जातीचे लोक असतात, अनेक जमातीचे लोक असतात, अनेक प्रकृतीचे लोक असतात, अनेक स्वभावाचे लोक असतात, अनेक कमी जास्त उंचीचे लोक असतात. माणसं किती राहतात तुम्हाला कल्पना नाही. तर 3.5 कोटी नुसत्या पेशी राहतात महाराज. हो, पांढऱ्या पेशी आणि तांबड्या पेशी मिळून 3.5 कोटी पेशी राहतात महाराज. पुन्हा त्याच्यानंतर त्या पेशी तर राहतातच राहतात, पण आधी करून इन्फेक्शन झाल्यानंतर बाहेरचे कृमी कीटकही या शरीरात राहतात महाराज. हो, त्यानंतर शरीराचं गाव, शरीररूपी गावाचं संरक्षण करण्याकरता मिलिटरी म्हणजे पांढऱ्या पेशी आहेत महाराज. हो, बाहेरच्या वस्तूला येऊ देत नाही. त्यांना आला तर एकदम हल्ला करतात. कारण मेंदूतून इथून हो आज्ञाचक्रातून लगेच पंतप्रधान कार्यालयातून लगेचच पॅसेज जातो की लगेचच हल्ला. पुन्हा तुम्हाला कल्पना नाही गावाला कधी हल्ला झाला ते कल्पना नाही महाराज. पांढऱ्या पेशी हल्ला करतात. एवढ्यावर नाही, शुक्राणू एका सुईच्या टोकावरती लाखो बसतील इतके शुक्राणू शरीरात असतात. एवढे शुक्राणू, अनेक प्रकारच्या कृमी, अनेक प्रकारचे जीव या शरीरात राहतात. म्हणून हे नुसतं गाव नाही, एकच जीव राहतो नाही. म्हणून माणूस मेला की 3.5 ते 7 कोटी जीवाचा नायनाट होतो महाराज. अख्खं गाव समाप्त होतं. म्हणून एक जीव जात नाही, अनेक जीव जातात. हो, अनेक जीव जातात. त्या पेशी त्याच्या पुन्हा अजून बारकाव्यानं विचार केला तर त्याच्या पुन्हा अजून पेशीच्याही अगोदरच्या काही अवस्था असतात. त्या अवस्था आणि त्या अवस्थेप्रमाणे हे एक गाव आहे महाराज. हो, आणि शिरा म्हणजे सगळे रस्ते आहेत, त्याच्यातल्या धमन्या म्हणजे रस्ते आहेत महाराज. आणि त्या रस्त्यामधून त्यांचा संचार होतो. म्हणून हे गाव आहे. गाव हा एक प्रकारचं गाव नाही, हा एक प्रकारचा देश आहे. म्हणून आमच्या साधू संतांनी सांगितलं, या देहामध्ये आलो म्हणजे कुठं आलो तर देशात आलो महाराज.
फेरच देश वेश नव्हे देश यश नोहे माझा फिरत आलो देशावेश नोहे माझा सहज फिरत करो सत्ता कोणावरी कोटे धीर राहिलो हरी करू सत्ता कोणावरी कोटे स्थिर राहिलो पाय डोळा म्हणता माझे तैसा मोकले पाय डोळे म्हणता माझे तेही कैसा मोकलिलो परदेशी नाही कोणे अंध पांगुळ धामू परदेशी नाही कोणे अंध पांगुळ आता माझी करी चिंता दान देई भगवंता पाठीपोटी नाही कोणी द्रवित जनता माझी करी चिंता दान देई भगवंता पाठीपोटी नाही कोणी द्रवित जनता देश वेश नोहे माझा सहज फिरत आलो. महाराज आपला देश नाही, आपण परदेशी आहेत महाराज. हो, परदेशी नाही कोणी अंध पांगुळ अंध पांगुळ झालो. आम्ही इथालले नाहीत, या देशातले नाहीत, या गावातले नाहीत महाराज. काहीचा मिनो हे कोणी गावीचा काहीचा मिनो हे कोणी गावीचा गावीचा काहीचा काहीचा मिनो हे कोणे गावीचा काहीचा मिनो हे कोणे गावीचा एकटा ठाईचा ठाई एकला ठाईचा ठाई एक नाही जात कोठे येतो फिरोनिया नाही जात कोठे येत फिरोनिया काहीच मी नव्हे कोणी गावीचा. हो, कोणत्या गावीचा मी नाही महाराज. हो, आता बऱ्याचशा लोकांच्या गावीच येत नाही महाराज, हे कळत नाही आपल्याला. म्हणून मी कोण आहे, हो, आणि कोणत्या गावातला आहे काही नाही महाराज. हो, तुम्ही जसे ह्या गावातले पाहुणे, तर मी जसा 2 तासाचा 4 तासाचा पाहुणा आहे, तसे तुम्ही सुद्धा पाहुणे आहात. फक्त कोणी 80 वर्ष झालं मुक्काम केलेलं आहे, कोणी 90 वर्ष झाला केलेलं आहे. पण एके दिवशी हे गाव सोडून त्याला जावं लागेल महाराज. हो, देश वेश नव्हे माझा सहज फिरत आलो, किंवा म्हणवोनी आलो
या हो, या देशाला मी आलो, खूप फिरलो आणि फिरून फिरून इथं आलो. हो, स्थिर राहण्याच्या ऐवजी अस्थिर झालो. इथं आल्यानंतर माझं नातेवाईक कुणीच नाही. हो, काही कुणीच नाही महाराज, नातेवाईक नाही, एकट ठाईचा ठाई एकटाच. माझा कोणी आपुले दुसरे. वा वा, नाही माझं कोणी आपुले दुसरे, नाही माझा कोणी आपुले दुसरे. काहीच मी नव्हे, काहीच नाही मज कोणी आपुले दुसरे. नाही माझं कोणी आपुले दुसरे. आपुले दुसरे. कोणाचा आम्ही खरे काही नव्हे. हो, कोणाचा मी नव्हे काही नाही. काही. अशा पद्धतीनं महाराज, माझं कोणी नाही मी कुणाचा नाही, असं किती सुंदर आहेत महाराज. एवढे प्रमाण आहेत. हो, कारण ह्याला गाव म्हटलेलं आहे, गाव. आता ते गाव सांगायचं ठरलं तर ह्या गावात गावं 3 आहेत महाराज. ह्या गावात गावं किती येतं? 3. आमच्या नाथ महाराजांनी सांगताना सांगितलं, आपलं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगताना सांगितलं महाराज, हो, काट्याच्या आणीवर वस्ती 3 गाव. हो, काट्याच्या आणीवर वस्ती 3 गाव, 2 वसाड, 1 वशेची ना. काय शब्द आहे महाराज हे. हो, आता हे डोक्याला आऊट करणारे शब्द आहेत महाराज. हो, पण डोकं लावल्यानंतर, ज्याला डोकं आहे त्याने डोकं लावलं की बरोबर कळतं, पण डोकं पाहिजे. डोकं नसल्यानंतर घोटाळा होतो. काट्याच्या आणीवर वस्ती 3 गाव. हो, काट्याच्या आणीवर म्हणजे बाबळीच्या, बोरीच्या, हो, किंवा सराट्याच्या, चिमुक काट्याच्या नाही म्हणत मी. काट्याच्या आणीवर म्हणजे काटे, घड्याळीला 3 काटे असतात महाराज. वेळ सांगणारे घड्याळीचे 3 काटे येतात. हो, घड्याळीत किती काटे असतात? सहजासहजी 3 काटे. 1 सेकंद काटा, 1 मिनिट काटा आणि 1 तास काटा. हो, ते तिन्ही बी चक्रा मारतात, पण चक्रा मारण्यामध्ये बदल आहे महाराज. सेकंद काट्याचे 60 येडे आल्याच्या नंतर मिनिट काट्याचा 1च येडा होतो. हो हो, त्याचे 60 सेकंद काट्याचे 60 येडे आले की मिनिट काट्याचा 1 येडा होतो. आणि मिनिट काट्याचा 1 येडा झाला की तास काटा 1 घर पुढं सरकवतो. 1च घर पुढं सरकवतो आणि त्यांना 1च उभा काटा असतो. आणि त्या उभ्या काट्यावर 3 काटे जोडलेले असतात. म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ हे 3 काट्यावर चाललेले आहेत महाराज, काट्यावर. आणि या 3 काट्यावरती हे 3 देह, स्थूल, सूक्ष्म आणि कारण, हे 3 देह वसवलेले आहेत. तर त्याच्यापैकी सूक्ष्म काही दिवस आणि कारण काही दिवस, हो, हे वसाड गाव येतं. वाटलं स्थूल देह वसल्यासारखा वाटला, पण तो वसाडच आहे महाराज. काट्याच्या आणीवर वस्ती 3 गाव, 2 वसाड, सूक्ष्म आणि स्थूल. आपलं सूक्ष्म आणि कारण वसाड गाव येतं. स्थूल देह वसल्यासारखा वाटला, पण तो बी वसत नाही, ते बी समाप्त होतो महाराज. तो बी दिशेनासा होतो. हो, येर मध्ये प्रतिभासे ते मायावशे दिशे. हो, मृगजळ सकाळी नसतं, मृगजळ संध्याकाळी बी नसतं, मध्ये दुपारी दिसतं, ते बी खोटं असतं. तसं याला कारण बी खोटं आहे आणि याचं सूक्ष्म बी खोटं आहे आणि मध्ये दिसलेलं शरीर हे गाव सुद्धा खोटं आहे. म्हणून वसाड आहे महाराज. हो, हे काट्याच्या आणीवर वसतात म्हणजे वेळेवर आहेत, वेळेवर. क्षणाक्षणाला, क्षणोक्षणी हाची करावा विचार, किंवा क्षणाक्षणाला आयुष्य चाललेलं आहे त्या काट्याच्या आणीवर आहे महाराज. काटा तरी थोडा मोठा आहे, पण त्याच्यापेक्षा सूक्ष्म वेळ आहे, सूक्ष्म वेळ आहे.
इतकी सूक्ष्म वेळ आहे की महाराज तुम्हाला काळ शब्दाची व्याख्या सांगू का? काळ कशाला म्हणते ती बारकाव्यानं ऐकते त्यांना कळन माझं बोलणं. काळ कशाला म्हणते तर आपण जे भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ 3 काळ सांगतो, त्याच्यापैकी काळ शब्द कसा आहे, किती बारीक आहे, तर ज्यावेळेस आपण कावर आपली जीभ रुळत असते, काचा उच्चार करीत असतं, त्यावेळेस ळ भविष्य काळात असतं. बारकाव्यानं बघा बरं का. आपण का शब्द उच्चारला की ळ भविष्य काळात असतो आणि ळवर जीभ गेली की का भूतकाळात गेलेला असतो. मग त्या भविष्य काळामध्ये आणि भूतकाळाच्या मधला जो आहे, काळ म्हणण्याच्या मधला, काळ शब्द उच्चारण्याच्या मधला जो आहे तो वर्तमान काळ आहे. तो मधला वर्तमान काळ आहे. वर्तमान काळ म्हणजे स्थूल शरीर आहे. हो, क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध सोडा माया तोडा माया अशा. म्हणून मधला काळ इतका वर्तमान काल सूक्ष्म आहे. आणि ज्यांनी काळ सार्थक केला त्यांनी, कोणता काळ? वर्तमान काळ ज्यांनी सार्थक केला तितक्यात मिळवायचंय महाराज. म्हणून इतकी सूक्ष्मता आहे की सूक्ष्माच्याही पलीकडं आणि स्थूलाच्याही पलीकडं मधली जी स्थिती आहे ती ज्याला पकडता आली त्यांनी वर्तमान काल पकडला. आणि तो वर्तमान काल सुद्धा वर्तमान काल राहत नाही. म्हणून आम्ही लटकेन बोलू वर्तमान खोटे. आम्ही खोटं बोलत नाहीत. संत म्हणतात वर्तमान काल सुद्धा खोटा आहे. भूतकाल तर गेला, भविष्यकाल तर हातात नाही. भूतकाल हातातून गेला, भविष्यकाल हातात येईन म्हणून भरवसा नाही. आणि वर्तमान काल इतक्या वेगानं जातो की तो कधी जातो हे आपल्याला कळत नाही. म्हणून हे स्थूल शरीर बी वसाड आहे आणि सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर वसाड आहे. हे गाव आहेत महाराज, हे गाव. म्हणून आमच्या साधू संतांनी सांगितलं की काट्याच्या आणीवर वस्ती 3 गाव, 2 वसाड 1 वशेची ना. हे गाव सांगितलं महाराज. हो, आणि हे गाव आपल्याला कळलं, ज्याला कळलं हो तोच राम राम घेत असतो आणि तोच राम राम देत असतो. हो, आमचे तुकाराम महाराज वर्तमान काळातल्या या 3 गावाच्या व्यतिरिक्त ते आहेत. 3 गावाच्या व्यतिरिक्त झाले म्हणून ते म्हणतात की आजवर होतो, अजवर होतो तुमचे गावी, अजवर होतो तुमचे
मला सांगतात की तुमच्या गावात आतापर्यंत होतो, आज्ञानाला सांगतात आतापर्यंत तुमच्या गावात होतो, आता तुम्ही माझ्यावरती कृपा असू द्यावी. अशी गोष्ट आहे महाराज. या देहरूपी गावात राहत असताना जीवरूपी मालकाला हो दोन पक्षी सांगतात, एक टिटवी आणि एक पिंगळा. हे दोन पक्षी समजून सांगतात महाराज. काय समजून सांगतात तर पिंगळा रात्रीच्या 1 वाजता जर पिंगळा नावाचा पक्षी ओरडला तर तो या देहात राहणाऱ्या मालकाला म्हणजे गावच्या प्रमुखाला मालकाला तो समजून सांगतो. हो, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, वरच्या अळीच्या नो दादा सावधाय का, गाव हा पाचाचा त्याशी भुलू नका. हो, पाचाचा गाव आहे आपला नाही महाराज. देह हा उसना आणिला पाचाचा, म्हणून पाचाचा गाव आहे त्याला भुलू नका. हो, गाव हा पाचाचा त्याशी भुलू नका. डुगडुग 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 दादा डुगडुग रे, डुगून गेले 4 युग रे. डुगून 4 युग गेले म्हणजे बालपण गेलं. हो, पौगंड अवस्था गेली, तारुण्य गेलं आणि म्हातारपण गेलं. आता मृत्यूची पाळी आली. हे 4 युग तुझ्या जीवनातले गावातले समाप्त झाले. डुगून गेले 4 युग. डुगून म्हणजे पूर्णपणे नष्ट झाले. म्हणून चिलबिल 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 किलबिल किलबिल पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. त्याला यम आलेला कळतो आणि पिंगळा इशारा करतो देहरूपी गावात राहणाऱ्या जीवरूपी मालकाला की हा देह तुझा नाही, हे गाव तुझं नाही. म्हणून पिंगळा इशारा देतो. त्यानंतर टिटवी इशारा देते. हो, मरायला लागलेल्या माणसाच्या नावानं यम आलेला त्याला कळतो आणि त्या माणसाच्या नावानं पायात खडा धरते आणि गावावरून चक्कर मारते आणि नदीच्या काठाला जाते आणि नदीच्या वरी आकाशात ती झोप घेते आणि तिची झोप म्हणजे एकदम डोळा लागेपर्यंत तर झोप समाप्त होते आणि डोळा लागला की पायातल्या खड्याची पूर्णपणे ताबा सुटतो आणि तो खडा पाण्यात बुडतो आणि पाण्यात बुडाला की तिकडं प्राण्याचा जीव जातो महाराज. म्हणून एका ग्रामावरी जाऊन पायामध्ये खडा धरून टिटवी करी शयन, टिटवी यमाची तराळीन, टिटाव टिटाव तिड 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 जान गा, टिटवी यमाची तराळीन. हा पिंगळा नावाचा संत आणि टिटवी नावाचे संत आपल्याला इशारा देतात महाराज की या गावात तुमचं कुणी नाही, तुम्ही कुठं नाही, तुम्ही कुणाचे नाहीत, देश वेश कुणी नाही तुमचं इथं, कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया म्हणून उपदेश करतात. म्हणून तुम्ही या गावात आलात तर फक्त सावध रहा. हो, सावध रहा, सावध रहा इशारा दिला महाराज. आणि जे सावध राहिले, सावध झालो, सावध झालो, सावध झालो आणि हरीच्या आलो जागरण. त्यांच्या जीवनामध्ये महाराज ते सुटले, ते मुक्त झाले. म्हणून पाठीमागच्याला सावधानतेचा इशारा दिला. म्हणून मुकुंदराव गेले. ते गेले म्हणजे आपल्याला हे एके दिवशी गाव सोडायचंय महाराज. आपल्यालाही गाव सोडायचे. हो हो, कुणीच इथं राहणारे नाही. पाठीमागचे आले ते बी राहिले नाहीत आणि इथून पुढचे कुणी राहणारे नाहीत. त्यांच्याकडं बघून ते जसे गेले तसं आपल्याला जायचं आहे. म्हणून एकच ध्यानात ठेवायचं महाराज. हो, आजवर होतो आपुल्या गावी, आता कृपा असू द्यावी. हो, आता खुंटले येणे जाणे, सहजचे बोलणे. आता माझं बोलणं समाप्त झालं. आता मी काय बोलू, माझ्यावरती तुमची कृपा असू द्यावी. गेल्यानंतर सुद्धा तुम्ही माझ्यासाठी काही करा. ज्याला श्रद्धांजली म्हटलं जातं, तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा, ही कृपा आहे. आणि तुमच्या कृपेमुळं मला हे समजलं, उमगलं. तुमची कृपा झाली म्हणून मला उमगलं. तसं तुम्हाला सुद्धा उमगावं म्हणून त्याच्याकरता महाराज सांगतात, आता माझं सहजचं बोलणं. सहजचं बोलणं म्हणजे याचा अर्थ, सहज शब्दाचा अर्थ सहजासहज नाही महाराज.
हो महाराज आलात तुम्ही सहज तर होऊ द्या कीर्तन. हो त्याला सहज म्हणतात कारण सहज महाराज कुठे येत असतात का? अहो सायास करून घ्यावा लागते तरी येत नाही. तर आमच्या दादानी हो ह्यांनी तिघा जणांनी काशीनाथरावनी ह्यांनी हो ते म्हणले हो दादाला सांगायचे राऊत महाराजाचं कीर्तन ठेवायचं आहे. दादा म्हणायचे की माझ्याकडं ही तारीख ती तारीख ती तारीख तारखीच रिकाम्या नाहीत. कारण कामावाल्या काम करणाऱ्या माणसाला लोक बसून देत नाहीत आणि जे 24 तास बसलेले त्यांना कोणी कामाला लावित नाहीत महाराज लोक. मग रिकाम्याच तारखा नसल्यामुळं मग दादानी काशीनाथरावला ह्यांना सांगितलं की तुम्हाला तारीख त्यांचीच घ्यायची का? म्हणले हो त्यांचीच घ्यायची. मग ते म्हणते ती तुम्हाला घ्यावी लागेल. मग ते म्हणते ती म्हणल्यावर मग माझ्या मनावर दादा म्हणले तुमच्या मनावर सांगा तुम्ही म्हणता त्या टाईमला म्हणजे हो ठरलं. मग हा दिवस ठरला. म्हणजे याचा अर्थ असा महाराज सहज भेटत नाहीत. हो नाही तर मग सैजन साजन आपल्याकडे शब्द आहे. हो आनिशान सनिशा काय काय शब्द आहेत. आनिशान सनिशा आला तर हो द्या कीर्तन. आनिशान सनिशा नसतं, सैजन साजन नसतं, सहजासहजी नसतं. मग सहज शब्दाचा अर्थ काय होतो महाराज? तर सहज शब्दाचा अर्थ होतो स्वस्वरूपाच्या ठिकाणची स्थिती, त्याला सहज म्हणतात. आता खुंटले येणे जाणे सहजचे बोलणे. सहजचे म्हणजे सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. हो वृत्ती हे निवृत्त झाली जनन दिसे तेथे. किंवा महाराजांनी सांगितलं सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. सायास करून जे शिकवलं जातं म्हणजे याचा अर्थ महाराज सायासाचं बोलणं म्हणजे काय आहे तर सायासाचं सहजासहजी नसतं, ते सायासाचं बोलणं असतं. म्हणून सहजचं बोलणं म्हणजे सहज स्वरूपाच्या स्थितीचं बोलणं, त्याला सहज म्हणतात. आणि असं आता सहजाचं म्हणजे ज्ञानाचं बोलणंही देहरूपी गावातून निघून गेल्यानंतर देहरूपी गाव आपला नष्ट झाला आणि पाठीमागच्या लोकांनी नष्ट केला. आता तुमचं अस्तित्व राहिलेलं नाही. म्हणून आता खुंटले येणे जाणे सहजचे बोलणे. आता तुम्हाला माझा एकच निरोप आहे. तुम्हाला मी राम राम घातला होता. कृष्ण विठ्ठल बोला राम कृष्ण विठ्ठल बोला राम कृष्ण विठ्ठल बोला. राम कृष्ण विठ्ठल बोला. राम कृष्ण विठ्ठल बोला. राम कृष्ण विठ्ठल बोला.
ज्यांच्या नावानं हा कार्यक्रम आहे त्यांच्यासाठी सगळ्या जणांनी श्रद्धांजली म्हणून एकदा पुंडलिका वरदेचा गजर करायचा, कुणीच कुचराई करायची नाही. पुंडलिक वरद श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर